खायला आहे तर ती समाधान खायना तर म्हणजे एवढं हे झाले समाधानी तर आताच्या काळात म्हणजे कोणच खायना. तिथं काय मग जनावर येतं पण माणूस पण समाधानीत राहीना समाधानीत खायना. जे खरं वागल्याच्या नंतर त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी बदल होती. नमस्कार मित्रांनो, तर जीवनात कुणी ना करून या नाकारल्याबद्दल काय वाद नाही, कारण पुढं चालायचं. कारण परिस्थिती कधी पण ती बदलतीच. कारण झाडाची पानं गळली म्हणून काय झाड दुसऱ्या झाडाला मागित नाही की माझी पानं गळल्यात किंवा मला उसनी पानं दे, असं ते म्हणत नाही. त्याला निसर्गातून परमेश्वर उतारलेला आहे, त्याला नवीन पालवी देतो. तसं आपण सुद्धा करतोय, हे चांगल्यासाठीच करतोय, कारण परिस्थिती बदलण्यासाठीच करतोय. पण हे काही माणसाने कष्टाने बळकट राहावं, कोणापुढं हात पसरू नाही, असं माझं म्हणणं आहे. कारण करतोय चांगल्यासाठी करतो आणि बदलणंही महत्त्वाचंच आहे, असं माझं म्हणणं आहे. असे गरिबी आली म्हणून लाजू नाही, त्यातला एक अर्थ आला, गरिबी आली म्हणून लाजू नाही, श्रीमंत आलं म्हणून माजू नाही, असा वाडवाडलापासून पूर्वीना काळ बोलही. कारण आमचा आई वडील व आम्ही जुन्या काळातल्या लोकांचं ऐकायचो, कारण ते शब्द जे आम्हाला आठवय. कारण आजच्या माणसाला ती म्हणजे आठवण आहे आणि त्यांना एवढं सांगतं, पण आताच्या मुलांना एवढं सांगता येणार नाही. कारण त्या काळात आता आम्ही ऐकलेलं आहे, जुने लोक आता काय आहेत, काय निघून पण गेले, बहुतेक तर निघूनच गेलेले आहेत, थोडीफार काय राहिलेली आहेत, पण ती पण आता वयस्कर झालेली आहेत. त्यासाठीच मित्रांनो, झाडसुद्धा अगं उघडं होतं, मग काय त्याला पालवी परमेश्वर देतोच, तसं आपल्याला पण कुठंतरी देणारच आहे. खरं वागलं आहे ना. काय खुर्ची बसलाय कुत्रा असं ना? काय टायगरचे लयच हवा आहे बाबा. हा नाही ना, पण काय हवा ही खुर्ची केली डालग्याची, म्हणजे कोंबड्याच्या ह्याची. बघा टायगरची काय हवंच आहे. हा वर येऊन बसायचं. मग काय कुत्रा आहे टायगर, दूध खाल्लं टायगरने, रायगडचा टायगर. मग लय हवा आहे. हा तरी अजून चाटतोय, भांड दिलं फ्याकाडून त्या काय घे भांड तुझं बाबा म्हणा, काय करायची. हा खुर्ची बारीक आहे त्याची, लागला पडायला आता. मग आता बकरी केव्हा हलवायची. हो मित्रांनो, बकरी बसले ते हो का, आता 11 वाजायला ते टाईम पण झालाय बकऱ्यांचा. तर आता बकरी सोडायची ते काय दररोज आता म्हणजे कटाळा आला किंवा नाही का माणसाला एखादीशी कामदाराची रविवार शनिवार सुट्टी असते, तशी इथं सुट्टी पिट्टी काय नाही. इथं दररोज बकऱ्या जाणं, जेवण खाणं, 6 वाजेपर्यंत बकरी वळायची, संध्याकाळची घेऊन यायची, असं चालूच आहे. तर काय आता आहे, आता झालं जेवण बिवण, आता निघालो. आता ती पण लागली पळायला, एक 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 असं आहे मित्रांनो, बरंचच अवघड आहे. तर त्या टायगरचे का आम्हाला लई हसा येते, कारण लई टायगर आम्हाला भारी भेटला या. तेव्हा कोंबड्या पण ताणतोय, तेव्हा कोंबड्या का ताणतोय तेव्हा, कारण इतका हौशा भेटला ना आम्हाला, तर त्याचा नादच नाही करायचा टायगरचा आमच्या. म्हणजे लय हौशा भेटलाय टायगर, काही घेणार, कसा खेळणार, मजा करणार त्यो, असं त्या टायगरचे लय हौस आली आम्हाला. म्हणजे कारण लय टायगर भारी भेटलाय. टायगरला इतकी हौस. काय वाटतं टायगरवर तुम्हाला.
आ काय उभी बसतोय हा? कशावर बसतो या ती वाघर जाणली का तुम्ही? जाळली ना त्यात काय टाकायचे त्याच्यात कुकर टाकायची ना. मग टायगर दिवसभर राखण करतो का अजून बारीक येतो. मग काय आहे? आता मित्रांनो एक असली कराड धरायची हो का आणि ती मग ह्या जाळीत टाकायची हो का ह्यात मध्ये टाकली ना किती बसतात मग तुम्ही जाणलं होय. जाळलं जाळलं हो का आता असं आत टाकली की ती बसतात आतमध्ये हो का त्यांना कोंडून टाकावं लागतं आतमध्ये म्हणजे ती जात नाही कोणाकडे हालत नाहीत अशी सर्व धरावं लागतात मग धरल्यावर ती राहतात बकऱ्यांच्यात आपलं दिवसभर बिराडावर राहतात असं आहे मित्रांनो लई कष्ट करावं लागते 11 वाजता आता झाला टाईम आता निघालो आता आम्ही बकरी घेऊन तेव्हा टायगर कसा काय बघा कोंबड्यांना पण टायगर ताणतोय टायगर म्हणजे असं आहे की आता एक लईच म्हणजे मित्र आहे आमचा तो पण नमस्कार मित्रांनो तेव्हा अशा गावतात बकरी चारावं लागते बघा होय आहे. भरपूर गावात आहे कारण लय गावात आहे बघा भरपूर एवढे इचू काट्यातनं बकरी चारावं लागतात पण आता हे 2 महिने म्हणजे अशीच परिस्थिती आहे अडचण भरपूर कारण पावसामुळं गवत लय मोठं झालं ना कारण पहिल्या गत आता एवढी जनावरं कमी झाली पहिली त्या बागांच्यात पण लय गुरं जनावरं गाम राहायचं आता लय म्हणजे म्हशीच आहेत नाही तर गुरं बहुतेक आता म्हणजे राहिलीच नाही तर कारण शेतकऱ्यांनी गुरं ठेवली पण नाही जमिनी वाशाड असल्यामुळं हे काय गावात लय भरपूर माजले त्यात म्हणजे लय भीती गावतांच्यात ना लय भीती आपण मोठं मोठं गावात झाडी कारण 5-6 महिने म्हणजे पाऊसच पडतोय ना भरपूर त्याच्यामुळं बकऱ्यांना आहे खाया भरपूर आहे पण अडचण लई ना आपल्या माणसांना भीती जनावरांची अशा हर एक गोष्टी आहेत तर लय अवघड आहे बघा आता हे परिस्थिती आहे ना लय अवघड आहे बकऱ्यांना भरपूर खायला आहे म्हणजे हिरवं पारवं अजून पाऊस भरपूर पडतो या जागा पण आता या साहेब लोकांनी फार खरेदी घेतल्यामुळं लोकांनी जमिनी विकल्या त्यामुळं सर्व विकल्या गेलं आणि अशी कंपाऊंड झाली त्याच्यामुळं तर जनावरं फिरवायला जागा राहिला नाही अशा बऱ्याच अडचणी झाल्या लय अवघड आहे मित्रांनो आम्ही लहान वयाच्या काळात जिकडं बघेल तिकडं मोकाट राहायचं शेतकऱ्यांची जनावरं भरपूर राहायची हे वेळेस म्हणजे भातं बितं कापायची पाऊस पण जायचा काही काहींच्या मळण्या झोडण्या व्हायच्या काही काहींच्या राहायच्या शेती पण लोक म्हणजे अशी भरपूर लावायची आता काय शेती लावली तर हे पाऊस पण येऊन देना शेतकऱ्यांचा पण खर्च मोकार व्हायला जातो या खात्यात ते पण ती कशी एकामेकाच्या अंगावर पडते त्याला वाटतं मी पुढं जाईल का त्याला वाटते मी पुढं जाईल असं म्हणजे त्या बकऱ्यांचं पण झालं या अवघड असं झाले या माणूस पण समाधानीत राहणार कारण त्याला एवढं पांडुरंगाने ज्ञान दिलं या पण तरी त्याला वाटत नाही की बाबा आपल्याला देवाने ज्ञान दिले आपण कसं राहावं कसं वागावं जी लय अवघड झाली या असं जुन्या काळात एक आमच्या वयाच्या काळात चालत होतं आमच्या आईवडिला आम्ही बघित होतो की आम्ही चुलतं मालतं पण बघित होतो चांगली लोक म्हणजे राहायची एखादा माणूस बोलला तर ती ऐकायची पण आता तशी काय ऐकायचं तर इशा सोडूनच झाला जो त्यो ज्याच्या त्याच्या घरचा मोठा शेट झाल्यागत झाले असं झाले मानमर्यादा राहिली नाही त्याच्यामुळे हे दिवस बिघडल्यागत झाले लय दिवस बिघडलो असे मित्रांनो बघा आज पण पावसाचं वातावरण दिसते आणि सांगितलंय पण पाऊस पडेल म्हणून तर लय अवघड आहे जीवनात कारण ह्या जनावरवाल्यांचं बकऱ्यावाल्यांचं बरीचशीच परिस्थिती अवघड आहे कारण 12 महिने तो बाहेरच आहे त्याला म्हणजे घराचं एवढं
विशेष नाही डोक्यात. कारण त्याची आपली जनावरं घेतली मी त्यांच्या पाठी आपलं ते चालला. तरी बी ह्या भागात पण 20-25 गुरं राहायची. गुरांकडं गावारी राहायचं, म्हणजे त्याला गावारी म्हणलं जायचं. गावारी राहायचं म्हणजे आता गुरंच नाही तर गावारी कुठलं राहिलं. काय काय गावारी आहे ना अजून, पण ते थकलं बिचार आता. असा विषय झाला. जुन्या लोकांनी जपलं चांगलं, जपून मेहनती करून त्यांनाही मुलं झाली, त्यांनी मुलाही लग्न केली. असं म्हणजे 4 ढोरं 4 गुरं पाळून असं त्याच्यावर आपला परपंच किंवा शेतीत काय पिकल त्याच्यावर संभळीत राहिली. त्या काळात म्हणजे मटण म्हणजे मला वाटतं महिन्याने भेटत असेल. आज माणूस काय दररोज मटण खातो, दररोज. त्या काळात म्हणजे सणाच्या टायमाला सण राहायचा आणि मटणाच्या वारीच मटण भेटायचं, असं होतं. आता तसं नाही राहिलं. आला दिवस रोज तेच चाललं. येणं भरपूर झालं, जाणं भरपूर झालं, तर तशी मजा नाही. जी जुनी मजा होती ना ती तशी मजा राहिली नाही. असं झालं.